आम्ही पोहोचलो आणि माझ्यासोबत कधी काही कांड होणार नाही असं होऊच शकत नाही. पण असा काही आहे माझा लुक. बापरे, इतकं सारं गॉसिप बाकी होतं आमचं करायचं इतक्या दिवसांचं. काहीतरी आज दिवसाचा प्लॅन बनवायचा म्हणून आम्ही आलोय. प्लीज मला आउटफिट दाखव. जस्ट आत्ता उठले मी झोपेतून. आता वाजलेत 11 आणि ऍक्च्युली काय झालं, रात्री मी डिनरला गेले होते आणि येईपर्यंत एवढं लेट झालं आणि माझ्या केसांची हालत बघा या. जाऊ द्या, असे मला आज हेअर वॉश करायचे आणि मला असं आहे ना की उठलं की झोपेतून उठलं की पहिले मला मस्तपैकी रेडी व्हायला आवडतं, त्याच्यानंतर मी बाकीचे सगळा डे कसा प्लॅन करायचा तो करते. तो लेट्स गो. तर मस्त असा माझा हेअर वॉश झालेला आहे आणि मी रेडी झाले आहे. सगळ्यात पहिले कॉफी पिऊयात. पण ना बाहेर एवढं छान पाऊस येतो ना, तर मला चहा प्यायची पण क्रेविंग होतीये. तर बघू, चहा बनवूयात मस्तपैकी आल्याचा आणि त्याच्यामध्ये तुळशीची पानं टाकून, कारण की माझं पोट पण दुखतं तर ते पण त्याच्यामध्ये ठीक होऊन जाईल. युजली मी संध्याकाळच्या इव्हिनिंगच्या टाइमला चहा पिते, सकाळी तर मी माझी रेग्युलर कॉफी पिते. तर आता मन झाल्यावर कायच करू शकतो. तर एकतर रेमेडीजमध्ये माझे एवढे लंबे हेअर असतात ना, एकतर ड्राय होत. 2-3 दिवस पहिले मी ड्रायरने केस वाळवत होते आणि काय सांगू, डायरेक्ट त्या ड्रायरचा आहे ना स्फोटच झाला. एकदम असं त्याच्यातून धूर वगैरे निघायला लागला आणि खराब झाला. आता माझ्याकडे ड्रायर पण नाहीये, तर ते पण मला ऑर्डर करायचं. तर आज तर असेच कशी तरी मला ड्राय करावे लागतील केस. तर चला पहिले तर चहा बनवूयात. सगळ्यात पहिले चेक करू घरी दूध आहे की नाही, कॉज खूप टाइम असं होतं की मला चहा प्यायचा असतो आणि घरी दूधच नसतं. मस्त असा आल्याचा चहा बनवूया. सगळ्यात पहिले तुळशीचे पानं घेऊन घेऊयात आपण 2-4. या साईडचे चांगलेवाले पानं घेऊयात. म्हणजे थोडीशी क्रश करून टाकते, म्हणजे त्याचा चांगला फ्लेवर येतो चहाला. मी हातानेच क्रश करून टाकते जेव्हा पण बनवते. मस्त असा चहा रेडी आहे आणि पहिले तर मी चहा पिऊन घेते आणि त्यानंतरचा काय प्लॅन आहे तो पण सांगते. आज मी कोणाला तरी भेटायला जाणार आहे, लाईक माय एक्स कलीग. ॲक्च्युली माझी कलीग, ती माझी फ्रेंड पण आहे. ती कलीग कम माझी फ्रेंड जास्त झाली आहे थ्रू आउट अवर कॉर्पोरेट लाईफ. तर लिटरली 2.5 इयर्स झाली मी तिला भेटलेलं नाही आहे आणि 1 वीकपासून आमचं रोज चाललंय आज भेटू, आज भेटू, आज भेटू. तर फायनली मी आज ठरवलं की आज भेटूनच घेऊयात. अजून भरपूर टाईम आहे, मला 4-5 वाजता जायचं आहे, पण चहा पिऊन घेऊयात. बाकीचे कामं पण आवरूयात, बाकी पण मला खूप सारे कामं आहेत ते आवरूयात आणि त्यानंतर मस्तपैकी रेडी होऊन जाऊयात. तर आज मला काय होती म्हणून मी असं सँडविच टाईप बनवलं, पण युजली मी सिंगल ब्रेडवर वरती ॲव्होकाडो जे बनवलं बॅटर ते टाकून चीज वगैरे टाकून बनवते. बट आज इतका वेळ नव्हता सो सँडविच टाईप, आणि हे पण खूप छान लागतं. तर गाईज मी फायनली रेडी झालेली आहे आणि लिटरली मी काहीच मेकअप केलेला नाहीये, फक्त लिप ग्लॉस लावलाय आणि थोडंसं ब्लश वगैरे लावलंय, बस. काही नाही, सिम्पल घातलं, एकदम सिम्पल. बट असा काही आहे माझा लुक. से हाय टू माय ब्लॉग. फायनली आम्ही भेटलो. आमचं चाललंय सगळं आणि मी थोडंफार पार्सल करून घेतलं आणि आता मी सांगते मी चालले घरी आणि मी चालले हिच्या घरी. बापरे, इतकं सारं गॉसिप बाकी होतं आमचं करायचं इतक्या दिवसांचं, 2.5 वर्षांचं, आणि मजा आली खूप मला भेटून. चलो बाय. हे गाईज, इट इज द नेक्स्ट डे. मी चालले लाईक 1.5 डेच्या ट्रिपवर टू नाशिक. एकदम असा सडन प्लॅन बनला की जाऊयात म्हणून. तर फायनली निघाले आणि मला घरून एवढी घाई झाली तर व्लॉग करायला वेळ नाही भेटला, तर आता मी व्लॉग चालू केलाय. ऍक्च्युली आम्हाला निघायचं होतं 4 वाजता, पण टाइम होत आता वाजलेले आहेत 6. आम्ही बघू टाइमवर पोहोचतो की नाही. मंदिर बंद होतं 9 वाजता, तर बघू आम्ही तोपर्यंत पोहोचतो की नाही. व्ह्यू बघा मागचं. तर आम्ही असं शोधून एक हॉटेलमध्ये आलो होतो आणि आम्हाला एक हॉटेल भेटले वरांडा करून. आणि आय मस्ट से, जर तुम्ही नाशिकमधून असाल किंवा तुम्ही कधी नाशिकला व्हिजिट करणार असाल तर मस्ट व्हिजिट, बिकॉज ॲम्बियन्स पण चांगलं आहे, टेस्ट पण चांगले आणि सर्विस पण एकदम ओके. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 5 आणि मी फुल रेडी झाले. तर आता आम्ही चाललो दर्शनासाठी. माझ्या डोळ्यांवरून क्लिअरली दिसत असेल की माझी बिलकुल झोप झालेली नाही आहे. लिटरली 3 तास झोप झाली आहे फक्त, पण ठीक आहे. गाईज आम्ही पोहोचलो आणि माझ्यासोबत कधी काही कांड होणार नाही असं होऊच शकत नाही. दाखवते, 1 मिनिट दाखवते. गाडीतून उतरताना आहे ना थोडासा रस्ता आहे ना चिखलाचा होता आणि उतरताना आहे ना हे बघा गाडी तिथे चिखल लागला होता आणि लिटरली मी ती उतरताना सगळं पूर्ण चिखल माझ्या पॅन्टला लागला. इतकं घाण झालंय ना आता काहीच करू शकत नाही, बट ठीक आहे.
फायनली 3-4 तासानंतर आमचं दर्शन झालंय आणि एवढं छान दर्शन झालं ना, इतकं प्रसन्न वाटलं. आणि आता थोडा थोडा पाऊस पण चालू झालाय. तर बघूयात. आणि सकाळचं काही खाल्लं नाही भाई, इतकी भूक लागली आहे. तर पहिले काहीतरी पेटूला बघूयात, मग पुढचा प्लॅन आहे ते काय बघूयात. गाईज आय एम बॅक. आणि मंदिरामध्ये दर्शन झाल्यावर ना आम्ही गेलो होतो नाशिकची नाशिकची फेमस मिसळ खायला. आणि त्यानंतर काहीतरी आज दिवसाचा प्लॅन बनवायचा म्हणून आम्ही आलो ॲक्च्युली. मला खूप दिवसांचं यायचं होतं, पण आज चान्स आला आणि थोडाच टाइम होता आमच्याकडे, लाईक 3-4 आवर्सच बाकी होते बंद व्हायला. तर आय थॉट की चला जाऊनच येऊयात. आणि माझा आउटफिट दाखवते मी. प्लीज मला आउटफिट दाखव. तर आपली 1.5 दिवसाची ट्रिप इथेच संपलेली आहे. फायनली आमचं सगळं फिरून झालं आहे. सुला वायनाड पण फिरून झालेलं आहे. आणि आम्ही आता चाललो आहे घरी जायला. तर 3-4 तास लागतील. आणि भाई साहेब सगळेजण एवढे थकलेत ना, मी तर एवढी भयानक थकले. एकतर 4 तास लाईनमध्ये उभं राहिलो ते वेगळं, आणि इथे पण फोटो काढण्यामध्ये भयानक थकले. आता भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये किंवा घरी गेल्यावर. बाय.